पंढरपूर पालिकेत पुतळा पॉलिटिक्स तापलं, सोमवारी सभागृहात ठिणग्या उडणार. पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तांतरानंतर राजकीय हालचालींना जबरदस्त वेग आलाय. तब्बल 40 वर्ष वर्चस्व राखणाऱ्या परिचारक गटाकडे आजही 24हून अधिक नगरसेवक असून पालिकेवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा दबदबा कायम आहे. दुसरीकडे नव्या नगराध्यक्षांनी धूळमुक्त, दहशतमुक्त आणि विकासाभिमुख पंढरपूरची घोषणा करत कामांना गती दिली आहे. दरम्यान येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 4नच राजकारण तापवलंय. मुद्दा आहे पंढरपूर शहरातील सर्व माजी आमदारांचे पुतळे एकत्र उभारण्याचा. तत्पूर्वी भालके गटाचे दबंगदार नेते सुधीर धोत्रे यांनी हा प्रस्ताव पुढे रेटत येणाऱ्या पिढींना प्रेरणा मिळावी आणि त्यास आमदार चौक नाव मिळावे हा उद्देश असल्याचं सांगितलंय. तसेच विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी हा मुद्दा सातत्यानं मांडला होता. 15/6/2021 रोजी त्यांनी लेखी पत्राद्वारे मागणी करत पंढरपुरांचं लक्ष वेधून घेतलं. परिचारक गटाकडून या प्रस्तावाला जोरदार विरोध सुरू झालाय. परिचारक गटाचे गब्बर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी भूमिका घेतली आहे की स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचं कार्य वेगळ्या उंचीचं असून त्यांचा स्वतंत्र आणि मध्यवर्ती ठिकाणी भव्य पूर्णाकृती पुतळा व्हावा असं त्यांचं मत आहे. यासाठी खादी ग्रामोद्योग परिसरात पुतळा बसवण्याचा ठराव यापूर्वीच मंजूर झाल्याचा दावा देखील परिचारक गटानं केलाय. मात्र प्रशासनाकडून अजूनही अधिकृत परवानगीबाबत स्पष्टता नाहीये. सोमवारी सभागृहात या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी होण्याची चिन्ह आहेत. तसेच औदुंबर अण्णांचे नातू अमरजित पाटील यांच्यासह परिचारक गट पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलाय. आता सगळ्यांचं लक्ष सोमवारी होणाऱ्या सभेकडे, पंढरपूर पालिकेत पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडणार का याकडे लागलाय.